आषाढ महिना सुरू झाला की घराघरांमध्ये आषाढ हा तळला जातो. तर आज मी तुमच्यासाठी अशीच एक नवीन रेसिपी घेऊन आलेली आहे, तिखट मिठाच्या पुऱ्या. ही रेसिपी तुम्हाला जर कुठे बाहेर जायचं असेल, प्रवासात नेण्यासाठी ही उपयुक्त रेसिपी आहे. संध्याकाळी चहाच्या वेळेला खाण्यासाठी चहा सोबत हा एक उत्तम पर्याय आहे. तर चला तर मग आपल्या रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी लागणारे साहित्य: इथं मी 2 वाटी गव्हाचे पीठ घेतलेले आहे, 2 चम्मच बेसनचे पीठ, 2 चम्मच रवा, नंतर इथे ओवा घेतलेला आहे मी 1 चम्मच, पाव चमचा हळद, पाव चमचा गरम मसाला, चवीनुसार मीठ, एक चमचा जिरे घेतलेले आहेत, हिरवी मिरची, आले लसूण यांची पेस्ट घेतलेली आहे, ते आपण 2 चम्मच टाकायचे आहे, बारीक चिरलेली कोथिंबीर, कसुरी मेथी, हिंग आणि आपण मळण्यासाठी पाणी घेतलेलं आहे आणि तळण्यासाठी तेल. तर हे सर्व वापरून आपण आपली रेसिपी तयार करायची आहे. तर चला तर सुरुवात करूया. तर पहिल्यांदा आपण परातीमध्ये गव्हाचे पीठ घेऊया, बेसनचे पीठ, रवा, त्यानंतर आपण मसाले घालून घेऊया. हळद, गरम मसाला, जिरे आणि हा जो ओवा आहे तो असा हातावरती चोळून घालायचा आहे. त्यानंतर आपण याच्यामध्ये कसुरी मेथी, कोथिंबीर, चवीनुसार मीठ घालायचे आहे, 2 चम्मच लसूण आले पेस्ट, चिमूटभर हिंग घालायचा आहे आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. हे सर्व व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आपण याच्यामध्ये कडक तेलाचं मोहन घालायचं आहे आणि हे पुन्हा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. हे व्यवस्थित मिक्स केल्यानंतर आपण थोडे थोडे पाणी घालून मळून घ्यायचं आहे. हे इथं आपलं पीठ मळून झालेलं आहे. तर आपण याला थोडंसं तेल लावून यामध्ये मळून घेऊया. तुम्ही बघू शकता, खूप पातळी नाही आणि जास्त घट्टही नाही असं पीठ मळून घेतलेलं आहे मी. तर आपण हे एक 10 मिनिटासाठी झाकून ठेवूया. 10 मिनिटानंतर आपलं पीठ इतकं पूर्णपणे तयार झालेलं आहे. तर आपण याच्या पुऱ्या करून घेऊया. तर पहिल्यांदा आपण असं एक मोठा गोळा घ्यायचा आहे. तुम्हाला हवे असेल तर तुम्ही छोटे छोटे गोळे घेऊनही लाटू शकता. अशा प्रकारे गोळा करून घेतलेला आहे. नंतर आपण पिठामध्ये लाटणार आहोत. आपण तुम्ही तेलामध्येही लाटू शकता. अशा प्रकारे मी ते लाटून घेतलेलं आहे. तर मी याच्या गोल गोल छोटे छोट्या पुऱ्या पाडणार आहे. तुम्हाला पाहिजे त्या साईज मध्ये तुम्ही पुऱ्या पाडू शकता. अशा प्रकारे मी छोट्या छोट्या साईज मध्ये पुऱ्या बनवून घेतलेल्या आहेत. तुम्हाला हव्या त्या साईज मध्ये तुम्ही बनवून घेऊ शकता. तुम्ही लाटूनही घेऊन करू शकता पुऱ्या. अशा प्रकारे पुऱ्या इथं बनवून घेतलेल्या आहेत. तर बाकीच्याही आपण अशाच बनवून घेऊया. तर इथं आपल्या पुऱ्या तयार करून झालेल्या आहेत. तर आपण हे तळण्यासाठी घेऊया. कढईमध्ये तेल ठेवलेलं आहे, ते तापले का आपण पाहूया. मी पहिल्यांदा गोळी सोडून बघते. गोळी वरती येत आहे. तर आपलं तेल इथे तापलेलं आहे. तर आपण ह्या ज्या पुऱ्या आहेत त्या तळून घेऊया. 2 मिनिटानंतर पुरी सेट झाली की याला पलटून घ्यायचं आहे. दोन्ही बाजूने छान असं गोल्डन ब्राऊन होईपर्यंत भाजून घेतलेला आहे. तुम्ही पाहू शकता आपली पुरी कशी टम्म फुगलेली आहे. तर आपण ह्या काढून घेऊया.
बाकीच्याही तळून घेऊया. पाहू शकता इथं आपल्या पुऱ्या तयार झालेल्या आहेत. एकदम टम्मशा फुगलेल्या आहेत आणि कुरकुरीत ही झालेल्या आहेत. मी याची मोठी पुरी बनवून घेतलेली आहे. तुम्ही पाहू शकता अतिशय खुसखुशीत अशी झालेली आहे पुरी, एकदम टम्म फुगलेली. तर तुम्ही अशी ही रेसिपी तुम्ही घरी नक्की ट्राय करा. तर अशा या पुऱ्या आपल्या तयार झालेल्या आहेत. व्हिडिओ आवडला तर शेवटपर्यंत नक्की पहा. तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करा. आणि हो, ही रेसिपी तुम्ही घरी नक्की ट्राय करा. लहान मुलांना ही रेसिपी खूपच आवडेल. चहाच्या वेळेला किंवा सकाळच्या वेळी मुलांना नाश्त्याला देण्यासाठी ही रेसिपी अतिशय उपयुक्त आहे. भेटूया पुन्हा एका अशाच नवीन रेसिपी सोबत. धन्यवाद.